पनवेल तालुक्यातील पळस पेकोन उड्डाणपूल आणि रस्ते प्रकल्पामध्ये मोबदला, वाहतूक नियोजन, सुरक्षा उपाययोजना आणि कामातील विलंब या गंभीर समस्यांमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्यात। या पार्श्वभूमीवर भाजप युवा नेते अतुल घरत यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित प्रशासनाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे। फेब्रुवारी ते जून 2026 या कालावधीत या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये 2 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे। यानंतर अतुल घरत यांनी स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, वाहतूक पोलीस अधिकारी आणि कंत्राटदारांच्या प्रतिनिधींसह पळसपे ते कोण मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी अपघातप्रवण ठिकाणे, धोकादायक वळणे, वाहतूक कोंडी, पावसाच्या पाण्याचा निचरा, सूचना फलक आणि यू-टर्न आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, रस्ते सुरक्षित व्हावेत आणि 0 अपघात हे उद्दिष्ट साध्य व्हावे यासाठी आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ, अधिकारी आणि कंत्राटदार यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती अतुल घरत यांनी दिली आहे। विकास महत्त्वाचा आहे, मात्र तो नागरिकांच्या जीवाशी खेळून होऊ नये अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली। इथे आपण इथले ट्रॅफिकचे सिनियर पी आहे सकपाल साहेब यांना आपण बोलवलं होतं। त्याच्यानंतर इथले कॉन्ट्रॅक्टर कुलवीर सिंग यांना आपण बोलवलं होतं। ज्या कॉन्ट्रॅक्टर इथून पळसपे फाट्या ते कोणपर्यंत काम करता आलं त्यांनी ज्या कॉन्ट्रॅक्टर घेतले त्यांना आपण ऑथॉरिटीना बोलवलं होतं। तसेच आपले लोकलचे जे विश्वस्त आहेत, जे ज्यांना त्रास होतो, जिथे आपले लोकल प्रतिनिधी करतात त्या लोकांना पण आपण थोड्या लोकांना आपण बोलवलं होतं तर बाबा प्रत्येक गावातून काय काय समस्या आहे, कुठून काय डिव्हायडेशन ठेवलं पाहिजे। तर आता स्पष्ट संकेत आणि निर्देश पूर्णपणे महिंद्रा म्हणजे महिंद्रा जो आपला शोरूम आहे त्यांना, तसेच जे आता या रिलेटेड कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आता कॉन्ट्रॅक्टर त्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। त्या पहिले म्हणजे सायनिंग बोर्ड लागले पाहिजेत। दुसरं, कमीत कमी 2-2 मीटरचे 3-3 मीटरचे वाइंडिंग स्पेस तयार करायला आता आदेश दिलेले आहेत आपण। कारण त्याचा असा का स्पेस नसल्यामुळे अपघात घडले जातात। प्रथम तर आता निर्देशात लक्षात आला, रोड पण कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीच्या अडथळ्यामुळे किंवा रोड केलेले आहेत ते पण चुकीच्या ऑथॉरिटीमध्ये केलेले आहेत। उदाहरणतः घ्या, तुमचा जो रोड केलेला होता डेरोलीचा, तो जर एक ग्राउंड लेवलला केलेला असता तर ट्रॅफिकची बऱ्यापैकी समस्या सॉर्ट आउट झाली नसती। पण त्यामुळे आपण काय केलं, आता तिथं सायनिंग बोर्ड नव्हते तर तिथं सायनिंग बोर्ड लावायला सांगितलं, डायव्हर्शन करायला लावलेत, जिथे जिथे झाड, रस्ते, कुठे जिथे अडथळे आहेत ते काढायला आता निर्देश दिलेले आहेत आपण। तर आपण हे जो काम करतोय तो पूर्णपणे लोकल विश्वासूत घेऊनच काम करायला घेतलेलं आहे। तर असं नाही का आपण कुठेतरी जाऊन कुणाच्या तरी जागेत मोबदला नाही मिळाला तो काय नाही मिळाला। कारण याच्यामध्ये म्हणजे रोड वाइंडिंग मध्ये इव्हन मी पण त्याचा एक भाग आहे, कारण माझा पण एक प्लॉट गेलेला आहे। पण मी आज जनतेच्या सेवेसाठी जेवढा होईल तेवढा सुलभ करण्याचा मार्ग सरळ करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे सर्व लोकांना मी आवाहन करतो, कोण ते पळसपे फाट्या ज्याच्या वाइंडिंग मध्ये जमीन गेल्या थोडं सहकार्य करावं। त्यांनी जागा या आपल्याला मिळणार आहेत त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे, मी त्याच्या विरोधात नाही, पण विकास पण त्याच्यासोबत झाला पाहिजे। आज आपल्या माय माऊलींचे, आपल्या भावांचे कुठे बळी जाऊ नये म्हणून थोडं तरी वाईंड आता रोड व्हायला पाहिजे आणि ट्रॅफिकसाठी खुला करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावं ही सगळ्यांना मी विनंती करतोय आणि या सगळ्यांना आवाहन करतोय तर याचा सहभाग होऊन तुम्ही पण सगळ्यांना सहकार्य करावं। म्हणजे मी कुणाला बोलतोय, जे ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना बोलतोय, ज्यांच्या प्लॉट गेल्यात त्यांना करतोय, कामाला कृपया अडथळा करू नये ही मी एक विनंती करतोय। आता राहिला विषय मोबदला भेटण्यासाठी आपण कोर्टात पण लढत आहोत, सर्वत्र आपण लढण्याचा प्रयत्न करून सर्वांना मोबदला मिळणारच आहे। पण थोडं रोड वाइंडिंग साठी सगळ्यांनी सहकार्य करावे। एक 2 मीटर 4 मीटर जरी वाइंडिंग झालं फक्त स्पेस तर एक कॉन्ट्रॅक्टरचं काम करू शकतोय आणि अपघात टाळू शकतात, एवढं मला आता समजतंय।